मिरज महापालिका हद्दीतील राजीव गांधी नगर येथे वादळी वाऱ्यानं व गारपिटीने थैमान घातला आहे। 64 घरांचे पत्रे, शेतातील पिकं, एक बैल, एक रेडकू असं 21 लाखांचं नुकसान झालं आहे। त्यामुळे आसमानी संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे। 5 मे रोजी सायंकाळी मिरजेत पावसाने सुरुवात केली। सोसाट्याच्या वाऱ्यासोबत मोठ्या गारा पडल्या। या आसमानी संकटाने मिरजेतील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। त्याचा सर्वात मोठा फटका महापालिका हद्दीतील राजीव गांधी नगर, कृष्णा घाट परिसर तसेच बेडग रोडवरील शेतकऱ्यांना बसला आहे। तुफानी वादळाने राजीव गांधी नगर येथील सुमारे 64 घरांचे नुकसान झाले आहे। घराचे पत्रे कौले कागदाप्रमाणे वादळाने उडून जाऊन सुमारे 200 फुटावर पडले आहेत। संसार उपयोगी वस्तू, अन्न, धान्य भिजून मोठे नुकसान झाले आहे। महेश पुजारी व या शेतकऱ्याचा बैल झाडाखाली बांधला होता। त्याच्या अंगावर झाड पडून हा बैल मयत झाला आहे। महेश पुजारी यांचा खिलारी जातीचा बैल होता। त्याचे सुमारे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। तर रमेश नाईक या शेतकऱ्यांचे रेडकू गारपिटीमुळे मयत झाले आहे। घराचे पत्रे उडून गेल्याने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत। कृष्णा घाट येथील सर्जेराव शिष्टे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत। अनेक ठिकाणी वादळाने झाडे घरावर पडली आहेत। यात एक महिला जखमी झाली आहे। शेतातील पीक भुईसपाट झाले आहे। ऊस, द्राक्षे, कडवळ, शाळू या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। आज मिरज तलाठी यांनी झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले असता 21 लाख रुपये नुकसान झाल्याचे सांगण्यात आले। नुकसान भरपाईचे पंचनामे केले आहेत। ते नुसते कागदावर न ठेवता नुकसान झालेल्या लोकांनी येत्या 8 दिवसात तातडीने मदत करा, अन्यथा शासकीय कार्यालयांना टाळे ठोकू असा इशारा शेतकरी संघटनेच्या महादेव कोरे यांनी दिला आहे।